हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय आहे नवीन बघा. जसं की मी पहिल्या वेळी मी दाखवलेले की वन टक्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं, तर आपण बघणार पुढचा पार्ट म्हणजे वन टक्स ब्लाऊज स्टिच कसं करायचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. सर्वात अगोदर पहिलं बघायचं म्हणजे ब्लाऊज बघायचं. उलटी सवयची बाजू, सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची ब्लाऊजची आणि उलटी बाजू खालच्या साईडला. आणि बघा ठेवताना एक म्हणजे अस्तर बरोबर ठेवताना ना, एक तर फिटिंगची बाजू एकसारखी समोरासमोर आली पाहिजे किंवा गळ्याची बाजू समोरासमोर आली म्हणजे बरोबर स्टिच केला की ब्लाऊज बरोबर समोरासमोर येतं. सरळ ब्लाऊज पीस मांडून ठेवले, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे. अस्तर ठेवून बघा पहिल्यात अगोदर आपण गळ्याला टिच करायचं. नंतर पाव पाव इंच बघा गळ्याला आहे जो आपण गोल शेप देतो त्याच्यावर व्यवस्थित असं टिच करून घ्यायचं. पाव पाव अंतर ठेवून बघा स्टिच करून झालं की एक्स्ट्रा कपडा ब्लाऊजचा आहे तो आपण कट करून घेऊया. व्यवस्थित असा कट करून घ्यायचा, जेणेकरून आतला कट होणार अशी काळजी घ्यायची आणि कट करून घ्यायचा. म्हणजे ही ट्रिक आहे. म्हणजे आपल्याला जर आपल्या ब्लाऊजला जर गोट वगैरे लावायचं नसेल तर अशी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरली तरी चालेल. म्हणजे हे आपलं बघा गळ्याला आपण ते बघा असं राहते साईडला काढून असं ब्लाऊज सरळ करून घेतलेलं आहे. बघा आता गळ्याची आपली शिलाई वगैरे सगळे आत गेलेलं आहे. असं पण तरी तुम्ही केलं तरी चालेल किंवा गळ्याला गळापट्टी लावायची असं गळापट्टी लावली तरी चालेल. आता बघा वरच्या साईडनं मी स्टिच करून घेतलेलं आहे. पूर्ण बघा आपण ब्लाऊजला अस्तर जोडून घेणार आहे असंच. जरी तुम्हाला समजा ब्लाऊजला गळापट्टी करायची असेल ना, तर आहे असं फक्त स्टिच करून घ्यायचं, आत घालवायचं नाही. आणि मग तुम्ही आहे असं तुम्ही गळ्याला गळापट्टी लावू शकता किंवा गोट पण करू शकता. नसेल तर तुम्ही अशी पण ट्रिक वापरली तरी चालेल. गळ्याला पाव स्टिच करून आतल्या साईडला हे केलं तरी. आता पूर्ण राऊंडला छान असं व्यवस्थित असं कपडा सारून स्टिच करून घ्यायचं. म्हणजे अस्तरवरती व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची. शिलाई मोठी दिली तर चालेल, कारण त्याला काही हे नाही. आता बघा व्यवस्थित असं झालेलं आहे स्टिच करून. आता एक्स्ट्रा कपडा ब्लाऊजचा आहे ना, आपण व्यवस्थित कट करून घेऊया. म्हणजे एकसारखं होईल. कापताना फक्त एक काळजी घ्यायची जेणेकरून आतला अस्तर कापला जाऊ नये. कारण आपण शिलाई करतानाच पहिलं म्हणजे आपण कटिंग करतानाच एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा ठेवलेला होता. तो म्हणलं की आपण टिच केलं की आपण परत ना एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. जेवढं असेल एवढं आता छान असं कट करून झालेलं आहे. फिनिशिंगवर बघा किती छान आलेलं आहे. आता पुढे दाखवतेच काय करायचं. गळ्याचा वगैरे बघा सगळा गळा वगैरे आत गेलेला आहे. आता दुसरा असं स्टिच करायला घेऊया. फक्त समोरासमोर ठेवून बघायचं व्यवस्थित आहे का. आणि हां बरोबर आहे. आता स्टिच करायला घ्यायचं. जसं सांगितलं तसं पाव पाव इंचानं गळ्याला स्टिच करून घ्यायचं. आपण गळा आत लावणार, आपण गळापट्टी काय करणार. जरी तुम्हाला गळापट्टी करायचं आहे असं तुम्ही गळ्याला पूर्ण शिलाई करून एक्स्ट्रा कपडा कट करून गळापट्टी लावली तरी चालेल. जर तुम्हाला असं वाटतं ना की बाबा आता आपण पाव पाव इंच आत घालवलं आहे, तरी तुम्ही मग एक्स्ट्रा वाढवलं तर चालेल. एक्स्ट्रा वाढवायची काही गरजच नाही. तसं गळाबरोबर आपण घेतलेलं आहे. कारण आपण गळापट्टी लावली तरी आपला कपडा तेवढाच आत जाणार आहे, असं स्टिच केलं तरी जाणार आहे. आता बघा पूर्ण गळ्याला स्टिच करून एक्स्ट्रा कपडा कट करून आपण बाहेर काढून घेतलेला आहे. आता गळ्यावरनं स्टिच करायला घेऊया. जरी माझ्या चॅनल नवीन असेल तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जरी नवनवे व्हिडिओ किंवा काही तुम्हाला जरी कटिंग बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी सहज सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग आणि डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही अशी नक्की ट्रिक वापरा. का छान असं व्यवस्थित असं पूर्ण ब्लाऊजला आपण स्टिच करून घेणार आहोत. सहज सोप्या रीतीने मी वन टक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. जरी तुम्हाला बॅक हुकाचं जरी कटिंग बाबा की पुढून वन टक किंवा प्रिन्सचा पाठीमागून हुकाचं जरी तुम्हाला कटिंग पाहिजे तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सहज सोपं मी कटिंग दाखवेन आणि टिचिंग पण दाखवेन. बघा पूर्ण असं कपडा सारून घ्यायचा आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित बघा स्टिच करून झालं की पुढे आपण बघा पट्टी वगैरे कसं जोडायचं सगळे सांगणार आहे. स्टिच करून झालेलं आहे. आता बघा जसं की आपण पहिलं ब्लाऊजचा आपण एक्स्ट्रा कपडा कट केला तसं ह्याचा पण आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. व्यवस्थित आहे असं बघा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. जरी तुम्ही मोठ्या साईजचा ब्लाऊज शिवत असाल ना, मग 4 किंवा 4.5चा टक्स घेतला तर चालेल. रुंदीला उंचीला मग वाढवून घ्यायचा. बघा एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊजचा तो आपण व्यवस्थित आहे असा कट करून घेणार आहोत. व्यवस्थित आहे असं
कट करून झाले. आता कट करून झाले. सगळ्यात महत्त्वाचं बघायचं म्हणजे गळा एकसारखा आहे का, पट्टी कमी जास्त नाही ना असं बघा, व्यवस्थित लावून बघायचं. तर आपला बघा गळा एकसारखा आलेला आहे, कमी जास्त कुठेच नाही. जरी कमी वाटते ना बाबा थोडं तर शोल्डरमध्ये थोडं किंचित कमी वाटते ना, जास्त वाटते ना शोल्डर, तर मी थोडं व्यवस्थित आहे कट करून घेणं म्हणजे एकसारखं होईल. आता बघा आपलं एकसारखं झालेलं आहे. तर बघा आता आपण टक्स घ्यायला, जसं मी की पहिले टक्सचं मी पहिल्या व्हिडिओमध्ये कटिंगमध्ये मी दाखवलं की टक्सचं माप किती घ्यायचं, ते टक्सचं माप घेतलेलं आहे. त्याच्यानं बघा आपण अर्धा इंचावर असं कपडा फोल्ड करून स्टिच करून घेणार. खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन वरच्या साईडला तिरकस असं आणून लॉक करून घ्यायचं शिलाई आणि टक्स देऊन घ्यायचं. टक्स झालेलं आहे देऊन आपलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाबा हे टक्स जवळ आल्या, कारण छोटंसं माप आहे ना, ती चेस्ट तीचं माप आहे ना, त्यामुळे मी कमीचा टक्स घेतलेला आहे, कारण आपल्याला कमर घेर पण कमीचाच आहे ना. त्यामुळे जर मोठ्या चेस्टचं माप असेल तर मग रुंदी आणि उंची पण वाढवून घ्यायची टक्सची. ओके, जसं हे टक्सला आपण स्टिच केलं तसं दुसऱ्या टक्सला असंच व्यवस्थित आपण स्टिच करून घ्यायचं, तिरकस हे करून का आपलं स्टिच करून घ्यायचं आणि बघायचं आता एकसारखं आलेलं आहे का, खालच्या साईडने एकसारखं आलेलं आहे का बघून व्यवस्थित. जर एक्स्ट्रा झाल्यास थोडं परत तर इकडं तर कट करून घ्यायचं. आता बघा हे जरा थोडंसं तिरकस झालेलं आहे तर एक्स्ट्रा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आता बघा आपण पट्टी खालच्या साईडनं जोडायला घालणार. पट्टी घेताना बघा इथं पुढच्या साईडला थोडी सोडून घ्यायची आणि पट्टी सरळ बाजूवर ठेवून अशी जोडून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तेवढे मापाने पट्टी घेतली तर चालेल. आता दुसरं असं जोडाय घेऊ. पहिल्यात अगोदर सरळ आहे असा ब्लाऊज ठेवायचा, पट्टी वरच्या साईडने ठेवायची. पाव इंचानं बघा आपण स्टिच करायला घेणार आहोत. जसं आपण प्रिन्सला खालच्या साईडनं पट्टी लावतो, कोण पट्टी लावतो, कोणाला पाहिजे असतं योग पट्टीचं पण जोडतो, आणि तो पट्टी आपण लावणार आहोत. पोहोच बघा पट्टी लावून घेतलेली आहे, मधनं कट करून घेऊया. आणि आता बघा आपण ही पट्टी लावून झाली. आता बघा दाब शिलाई द्यायला घेणार. दाब शिलाई देताना आपण एक काळजी घ्यायची, म्हणजे दाब शिलाई कधी देताना अस्तरवर दाब शिलाई द्यायची का. मी तर अस्तरवर दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. दुसऱ्या साईडनं पण बघा असंच अस्तरवर सारायचं स्टिच केलेलं आणि त्याच्यावरून दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि बघा आता आपण कट करून घेऊया. कट करून झालं की जेवढं तुम्हाला आतल्या साईडला फोल्ड पाहिजे तेवढं फोल्ड करून, बारीक मोठं फोल्ड पाहिजे तेवढं केलं तर चालेल. जरी तुम्हाला एकसारखं असं थोडंसं तिरकस घेऊन हुकपट्टी साईडनं जरी तसं शेप द्यायचं असेल दिला तर चालेल. ते काय कपडा थोडासा तिरकस घ्यायचा आणि खालच्या साईडला बारीक पट्टी करायची आणि नका व्यवस्थित असं दुसऱ्या साईडला पण आपण जेवढं पाहिजे तेवढी पट्टी फोल्ड करायची आणि स्टिच करून घ्यायचं. फक्त जेणेकरून अस्तरचा कपडा बाहेर खालच्या साईडला येऊ नये एक काळजी घ्यायची, की जेणेकरून फक्त बाहेरचा ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित दिसला पाहिजे. आता बघा आपलं पट्टी दोन्ही साईडला पण खालच्या साईडनं जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. आता तुम्हाला दाखवते बघा एकसारखं सगळं आलेलं आहे, आपलं गळा वगैरे पट्टी एकसारखी आलेली आहे, कमी जास्त कुठेच नाही. चला आपण आता हुकपट्टी आणि आयपट्टी लावायला गेल. सर्वात अगोदर बघा मी इथं 2 इंचाचं अस्तर घेतलेलं आहे खालच्या साईडने व्यवस्थित, कारण आपल्याला हुक अडकवण्यासाठी करायचं आहे ना, त्यासाठी खालच्या साईडनं मी बघा फोल्ड करून घेतलेलं आहे. आता वरचे आलं का नाही बरोबर गळ्याचे स्ट्रेट ठेवायचं, जरा वरच्या साईडला थोडंसं पाव इंचाचा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आणि खालच्या साईडला व्यवस्थित असा कपडा सारून घ्यायचा. जेवढं गळ्याचं माप आहे तिथपर्यंत व्यवस्थित सारून घ्यायचा म्हणजे बरोबर आहे, कारण आपल्याला पहिलेच आपण गळ्याला आत दुमडलं आहे ना, मग एकसारखं पट्टी यावी तसं करायचं. आता दुसरं बघा असंच मी पट्टी फोल्ड करून घेतलेलं आहे खालच्या साईडला आणि सरळ कपड्यावर ठेवायची, कारण आपल्याला हुक लावण्यासाठी आपण ही पट्टी करणार आहे आणि एक हुक अडकवण्यासाठी. मग ही जे आपण हुक लावण्यासाठी पट्टी करणार आहे का नाही, हुक लावण्यासाठी पट्टी ती फक्त सरळ कपड्यावर ठेवून मग आत फोल्ड करायची आणि हुक अडकवण्यासाठी करणार आहे ती खालून उलट्या कपड्यानं सरळ वरती घ्यायची. असे बघा वरती दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत बघा, बरोबर गळ्याबरोबर पण आलेल्या आहेत. आता आपण दाब शिलाई द्यायला घेऊया. दाब शिलाई देताना बघा मी अस्तरवर दाब शिलाई दिले, आता दुसरी पण अस्तरवर दाब शिलाई घेऊया. फक्त पट्टी जोडताना, कारण आपण पहिलं कधी काचपट्टी हुकपट्टी लावून मग गळापट्टी करतो ना, पण आता इथं आपण पहिलीच गळापट्टी केली आहे त्यामुळे बरोबर पट्टी मापा गळ्याबरोबर घ्या, एक्स्ट्रा होऊन देऊ नका, म्हणजे फिनिशिंग वगैरे चांगलं येईल. आता बघा मी जेवढं पाहिजे तेवढं फोल्ड करून आपण हुकपट्टी अडकवण्यासाठी करतो ना ती बरोबर बघा फोल्ड करून घ्यायची, मधनं शिलाई देऊन घ्यायची, टोकावर शिलाई द्यायची नाही, जेणेकरून आपल्याला हुक अटकला पाहिजे. त्यासाठी बघा मधून व्यवस्थित असं
स्टिच करून घ्यायचं. म्हणजे बरोबर थोडंसं पुढं अंतर राहिलं का नाही बरोबर हुक लागला जातो. दुसरी बघा पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आतल्या साईडला आणि व्यवस्थित बघा चौकोनाने शिलाई करून दाब उचलून परत नाही अशी सरळ स्ट्रेट शिलाई करून घ्यायची. फक्त खालची पट्टी व्यवस्थित गळ्याच्या साईडची व्यवस्थित असं आत दुमडून घ्यायची जेणेकरून गळ्यावर येऊ नये आतला अस्तरचा कपडा. आता बघा पट्टी लावून झालेली दोन्ही एकसारखं बघा आपलं आलेलं आहे सगळा गळा वगैरे. तर तुम्ही असा वन टक्स ब्लाऊज नक्की कटिंग आणि टिचिंग बघा आणि असंही ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघा सहज सोप्याने ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फिनिशिंग वगैरे बघा एकसारखं आलेलं आहे आणि काही त्याला लागत नाही. सहज सोपं आपलं एकदम तो कटिंग आणि टिचिंग सहज सोपा आहे आणि ते शिवायला पण छान असं सोपं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय. पुढल्या व्हिडिओ भेटू. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.